याच्याकरता म्हणून युधिष्ठिराने राजसूय यज्ञ करू इच्छितात आणि त्या राजसूय यज्ञाला आपण उपस्थित राहावं, किंबहुना तो राजसूय यज्ञाकरता आपली संमती असावी असं सांगितल्यानंतर भगवंत हे फार चतुर आहे. त्यांनी काय केलं तर राजसभेमध्ये उद्धव बसला. भगवंतांचा नातेवाईक आहे, भगवंतांचा सखा आहे, भगवंतांसारखाच दिसतो, त्याचं स्वरूप भगवंतांसारखंच आहे साधारणपणे दिसायला. तर त्याला विचारलं की उद्धवा, तू राजकारणातला मोठा जाणकार आहेस, तेव्हा मला असं सांग की ह्या विषयामध्ये काय करावं नेमकं. म्हणजे आत्ता एक दूत आला ज्यानं असं सांगितलं की जरासंधाच्या कैदेमधले जे सगळे राजे आहेत त्यांना तुम्ही सोडवा. आणि त्यानंतर दुसरा दूत म्हणजे देवर्षी नारद असले तरी एका अर्थाने त्यांनी दूत म्हणून काम केलं आत्ता धर्मराजाचं. तेव्हा कोणत्या गोष्टीला प्राधान्य द्यावं, कारण यज्ञाला जाणे तेवढंच महत्त्वाचं आहे. आणि जरासंधाच्या कैदेमध्ये जे सगळे राजे आहेत त्या राजांनी जो प्रस्ताव मांडला आहे तोही तेवढाच महत्त्वाचा आहे. तेव्हा उद्धव भगवंतांना म्हणाला की मला असं वाटतंय, म्हणजे खरं तर तुम्हाला सगळं माहितीच आहे तरीसुद्धा तुम्ही मला विचारताय, तुम्ही तर सर्वांच्या अंतर्मनाचे स्वामी आहात, सर्वज्ञ असा शब्द आहे भगवंतांना. ज्ञ म्हणजे जाणणे. तेव्हा प्रत्येकाच्या मनात काय चाललंय ते तुम्ही जाणता, पण राजसूय यज्ञ केव्हा करू शकतो माणूस किंवा एखादा राजा, तर तो ज्या वेळेला इतर जे सर्व राजे आहेत त्यांना एकतर युद्धामध्ये जिंकतो किंवा मांडलिक करून येतो, म्हणजे ते त्याला शरण येतात, त्या यज्ञाला मान्यता देतात. यापैकी एक काहीतरी झालेलं असलं पाहिजे. त्यामुळे आत्तापर्यंत आपण या जरासंधाला 17-18 वेळा खरं तर पराभूत केलं, पण तरीसुद्धा तो काही कोणाचं इतर ऐकेल असं सांगता येत नाही. आणि एका अर्थानं त्याच्या तुल्यबळ कोण आहे तर तो भीमसेन आहे. तेव्हा जरासंध आणि भीम यांच्यामध्ये जर द्वंद्वयुद्ध केलं आणि त्या द्वंद्वयुद्धामध्ये भीमानं जरासंधाला मारलं तर आपोआपच त्याचं म्हणजे तो शरण आला किंवा त्याचा मृत्यू झाला म्हणजे त्याचं राज्य हे पांडवांच्या अंकित असेल. आणि त्याच वेळेला त्याच्या कैदेमध्ये जे 20,000 राज आहेत त्यांची मुक्तताही करता येईल. आणि जरासंध हा असा आहे की जो कोणत्याही ब्राह्मणाला कधीही विनमुख पाठवत नाही, तो ब्राह्मणांचा भक्त आहे. तेव्हा मला असं वाटतं की तुम्ही या संदर्भामध्ये भीमसेन आणि तुम्ही या जरासंधाचा निपात करा. भगवंतांनी उद्धवाचा जो सल्ला होता त्यांनी जे त्याचं समर्पण केलं होतं, समर्थन केलं होतं, क्षमा करा, ते अगदी योग्य होतं. मुळात भगवंतांचाच मनामध्ये अशा पद्धतीचे विचार होते, ते फक्त त्यानं सर्वांसमोर प्रगट केले होते. आणि म्हणून भगवंत पांडवांच्या जो राजसूय यज्ञ होता त्या ठिकाणी भगवंत गेले
आणि भगवंतांनी ह्या सगळ्या पांडवांच्या भेटी घेतल्या आणि त्यावेळेला धर्मराजाला सांगितलं की धर्मराजा, तुला जर राजसूय यज्ञ करायचा असेल तर एकतर आत्ता जे सगळे पृथ्वीवरती राजे आहेत त्या सगळ्यांना तू आपलं मांडलिक करून घे आणि त्याचबरोबर मी स्वतः अर्जुन आणि भीमसेन याला घेऊन हा जो जरासंध आहे त्याच्याकडे जातो, कारण बाकी सगळे राजे जे आहेत हे अगदी सहजासहजी किंवा युद्ध करून सुद्धा जिंकण्यासारखे आहेत, पण जरासंध जो आहे तो इतक्या सहजासहजी जिंकता येणार नाही. आणि म्हणून या तिघांनी ब्राह्मण वेश धारण केला, म्हणजे ब्राह्मणासारखे कपडे केले आणि त्याच्यानंतर जरासंधाच्या महालामध्ये हे तिघेजण याचक म्हणून उभे येतात. जरासंधानं पाहिलं, कारण जरासंध हा ब्राह्मणांचा आदर सत्कार करणारा होता, ब्राह्मणांचा भक्त होता. त्याला म्हणजे आपण म्हणतो ना की चूक काय, योग्य काय, अयोग्य काय याची जाणीव होती, पण तो तसा वागेलच असं सांगता येत नाही. एखाद्याच्या बाबतीमध्ये त्याला कळतंय की हे चुकीचं आहे, पण म्हणून ते चुकीचं आहे तर ते त्याज्य आहे असं त्याच्याकडून होणार नाही. त्याचप्रमाणे हा जरासंध होता. त्याच्या दारामध्ये हे तिघेजण याचक म्हणून आले. त्याने पाहिलं, या तिघांचीही त्यांनी पाद्यपूजा केली, यथोचित सत्कार केला, सन्मान केला आणि त्यानं विचारलं की हे ब्राह्मण श्रेष्ठ, मी तुमच्यासाठी काय करू, तुम्हाला काय भिक्षा घालू, म्हणजे तुम्हाला काय मिळालं की तुम्ही तृप्त व्हाल. त्यावरती भगवंत म्हणाले की महाराज, तुम्ही जे समजताय ते दान मागायला आम्ही आलेलो नाही, आम्ही याचक म्हणूनच आलेलो आहोत. आम्ही तिघेही ब्राह्मण आहोत, तेव्हा आम्हाला असं दान द्या की जे म्हणजे तुमच्याबरोबर आमच्या तिघांपैकी कोणाही एकानं द्वंद्व युद्ध करायची आमची इच्छा आहे, हे दान तुम्ही आम्हाला द्या. आम्हाला बाकी अन्नधान्य नको, पैसे नको, जमीन नको, आम्हाला काही नको. आमच्या तिघांपैकी कोणालाही तुम्ही एकाला द्वंद्वयुद्ध करण्याची परवानगी द्या. हे ज्यावेळेला आले होते तिघही जण याचक, त्यावेळेला जरासंधाला हा संशय आला होता की हे तापसी वेशामध्ये, ब्राह्मण वेशामध्ये दिसत आहेत, पण हे प्रत्यक्षामध्ये ब्राह्मण नाही आहेत. याचं कारण या तिघांची ही जी शरीरं होती ही क्षत्रियाप्रमाणे होती. म्हणजे काय तर पिळदार स्नायू होते. युद्ध केल्यामुळे हाताला विशिष्ट ठिकाणी गठ्ठे पडतात किंवा हात कडक होतो, बोटं विशिष्ट कडक होतात, स्नायूंना एक प्रकारे आकार येतो. तशा पद्धतीनं या तिघांकडेही पाहिल्यावरती जरासंधाला त्याची कल्पना आलेली होती. आणि मग ही याचना केल्यानंतर भगवंत म्हणाले की तुम्ही आम्हाला ओळखलं असेलच, मी स्वतः श्रीकृष्ण हा माझ्याबरोबर जो आहे तो अर्जुन आहे आणि हा भीमसेन आहे. त्यावेळेला जरासंध भगवंतांना म्हणाला की कृष्णा, मुळामध्ये तू भित्र आहेस, कारण तू युद्धामध्ये माझं आणि तुझं ज्यावेळेला युद्ध झालं त्यावेळेला पाठ दाखवून पळाला होतास, त्यामुळे
असा जो भित्रा आहे त्याच्याबरोबर मी युद्ध करणार नाही, कारण तो माझ्या बरोबरीचा नाही युद्धामध्ये. अर्जुन सुद्धा वयाने माझ्यापेक्षा लहान आहे. त्यामुळे एखाद्या लहान बालकाबरोबर युद्ध करणं हे एका राजाला शोभत नाही. त्याच्यामुळे मी अर्जुनाबरोबर सुद्धा युद्ध करणार नाही. पण मग हा भीमसेन जो आहे हा त्यातल्या त्यात अंगाने जरा बरा दिसतोय. म्हणजे वर्णन असं सांगतात की जरासंध हा भीमापेक्षा सुद्धा बलवान होता. त्यामुळे त्यानं हे ओळखलं की हा भीमसेन हा त्यातल्या त्यात अंगाने बरा आहे आणि म्हणून मी याच्याबरोबर द्वंद्वयुद्ध गदायुद्ध खेळीन. आणि दुसऱ्या दिवसापासून ह्या भीमसेनाच्या आणि जरासंधाच्या द्वंद्वयुद्धाला म्हणजे गदायुद्धाला प्रारंभ झाला. दोघेही अत्यंत बलवान आहेत. म्हणजे दोन मोठे हत्ती एकमेकांशी झुंजावे अशा पद्धतीनं यांच्यामध्ये ते युद्ध चालू आहे. असं वर्णन आहे की त्या दोघांच्या हातामध्ये असलेल्या ज्या गदा होत्या त्या गदा इतक्या वेळा एकमेकांवरती आपटल्या तर त्या गदा तुटल्या आणि मग या दोघांमध्ये द्वंद्वयुद्ध सुरू झालं. किती दिवस युद्ध चालू आहे तर या दोघांमध्ये 27 दिवस युद्ध चालू आहे. सूर्योदयाच्या वेळेला युद्ध सुरू होतं आणि सूर्यास्ताच्या वेळेला हे युद्ध थांबतं. अशा पद्धतीनं 27 दिवस भीमामध्ये आणि जरासंधामध्ये युद्ध चालू आहे. रोज भीमाच्या मनामध्ये असं आहे की आत्ता हा जरासंध मरेल, नंतर जरासंध मरेल, तो कधीतरी दमेल. आणि हे दोघेजण जे आहेत श्रीकृष्ण आणि अर्जुन हे छान म्हणाले एका झाडाखाली उभे राहून युद्ध बघतायत फक्त. प्रत्यक्ष मार जो खायचा आहे तो मला खायचा आहे. तेव्हा त्याला असं वाटतंय की या युद्धामध्ये खरं तर माझं काही खरं नाही. म्हणजे मला वाटलं होतं की मी फार पराक्रमी आहे, पण ह्या जरासंधाच्या विषयामध्ये माझा निर्णय चुकला. मी श्रीकृष्णाचं ऐकायला नको होतं. त्यावेळेला 28व्या दिवशी युद्ध सुरू होण्यापूर्वी भीम श्रीकृष्णांना म्हणाला की श्रीकृष्णा, मला असं वाटतंय की या युद्धामध्ये मी काही जरासंधाला जिंकू शकणार नाही. कारण एकदा युद्ध सुरू झाल्यानंतर मार खाणं हा जो प्रकार आहे त्याच्यामध्ये मीच दरवेळेला पुढे आहे. तेव्हा जरासंधाला मारणं हे काही मला शक्य नाही. भगवंत त्याला तेच सांगतायत की भीमा, जरासंधाला मारणं हे काही तुला शक्य नाही, पण आत्तापर्यंत गेले 27 दिवस तुला असं वाटतं की मी जरासंधाला मारू शकेन, ते तुला शक्य नाही. तेव्हा तू काय कर तर फक्त ज्या वेळेला युद्ध सुरू होईल त्यावेळेला तू माझ्याकडे बघ. कारण जरासंधाचा जन्म जसा माझ्या हातात आहे तसाच जरासंधाचा मृत्यूसुद्धा माझ्याच हातात आहे. युद्ध सुरू झालं भीमाचं आणि जरासंधाचं. आणि आपल्या सगळ्यांना माहिती आहे की भगवंतांनी हातामध्ये एक काडी घेतली होती आणि त्या काडीचे 2 तुकडे केले आणि उजव्या हातातला भाग जो होता तो डावीकडे टाकला आणि डाव्या हातातला जो भाग होता तो उजवीकडे टाकला. आता आपण सिरियलमध्ये पाहिलं आहे की ते सगळं एकदा जोडलं गेलं वगैरे, असा काही उल्लेख भागवतामध्ये नाही. भीमानं त्याला जमिनीवरती पाडलं जरासंधाला. त्याच्या एका मांडीवरती
आपला पाय ठेवला आणि दुसरा पाय वर उचलला मस्तकापर्यंत आणि त्याला उभा चिरला. त्यावेळेला जरासंधाच्या शरीराचे 2 वेगवेगळे भाग झाले. उजवा भाग जो होता तो भीमानं डावीकडे टाकला आणि डावा भाग जो होता तो भीमानं उजवीकडे टाकला. आणि त्याचबरोबर जरासंध हा आपल्या स्वस्थानी गेला. आत्तापर्यंत गेले 27 दिवस भीमाला असं वाटत होतं की मी जरासंधाला मारणार आहे, कारण माझ्या हातून तो मृत्युमुखी पडेल. हा जो भीमाचा भ्रम होता तो सुद्धा भगवंतांनी दूर केला. आणि भीमाच्या करवी म्हणजे निमित्त मात्र भीम होता, प्रत्यक्ष भगवंतांना हे करणं सहज शक्य होतं, पण त्याच्याकरता निमित्त म्हणून भीमसेनाचा वापर भगवंतांनी केला. आणि जरासंध त्याचा उद्धार केला. त्याच्यानंतर जरासंधाच्या कारागृहामध्ये जे सगळे राजे होते त्या राजांची सुटका केली, त्या राजांचा निरोप घेतला आणि भगवंत पुन्हा इंद्रप्रस्थाला भगवंतांचा जो क्षमा करा पांडवांचा जो राजसूय यज्ञ आहे त्या यज्ञाच्या ठिकाणी भगवंत उपस्थित राहिले. आता राजसूय यज्ञ ज्या वेळेला करायचा आहे त्यावेळेला स्वाभाविकपणे प्रथम पूजा कोणाची करावी, अग्रपूजा ज्याला म्हणतात, त्या अग्रपूजेचा मान कोणाला द्यावा याची चर्चा ही सुरू झाली. त्या दरबारामध्ये सर्वजण बसले आणि त्याच वेळेला सहदेव जो आहे यानं आपण या संपूर्ण राज्यामध्ये किंबहुना आत्ता उपस्थित असलेल्या सर्वांमध्ये जर कोण याचा अधिकारी आहे अग्रपूजेचा तर तो म्हणजे श्रीकृष्ण परमात्मा. तेव्हा या श्रीकृष्ण परमात्म्याची अग्रपूजा आपण करावी आणि त्याच्यानंतर पुढचा जो सगळा राजसूय यज्ञ आहे त्या यज्ञाच्या तयारीला सुरुवात करावी किंवा त्या यज्ञाला सुरुवात करावी असा प्रस्ताव सहदेवांनी मांडला. आणि सर्वांनी खरं तर त्या प्रस्तावाला मान्यता दिली. वास्तविक त्या ठिकाणी वयानं ज्येष्ठ असलेले भीष्म पितामह हे सुद्धा होते. म्हणजे वयानं जर पाहायला गेलं तर भीष्म पितामह यांची अग्रपूजा किंबहुना पांडवांचे गुरु आपल्याला माहिती आहे कृपाचार्य कौरव पांडवांचे गुरु हे सुद्धा त्या ठिकाणी उपस्थित होते. आणि यातल्या कुणीही जो प्रस्ताव सहदेवानं मांडला त्या प्रस्तावाला विरोध दर्शवला नाही. परंतु या राजसूय यज्ञामध्ये इतर जे राजे आलेले होते त्याच्यामध्ये भगवंतांची अग्रपूजा सुरू झाल्यानंतर आहे हा सगळा प्रकार. भगवंतांना आसनावरती बसवलं, त्यांचं चरण प्रक्षालन केलं आणि हे सगळं दरबारामध्ये चालू आहे. राज दरबार भरला आहे आणि सगळेजण भगवंतांचा जय जयकार करतात. त्याच वेळेला शिशुपाल नावाचा जो राजा आहे तो आपल्या आसनावरनं उठला आणि त्यानं ही जी भगवंतांची अग्रपूजा चालू आहे, भगवंतांना जो अग्रपूजेचा मान दिलेला आहे
तो मला मान्य नाही, अशा पद्धतीचा प्रस्ताव किंबहुना अशा पद्धतीचं वाक्य त्यांनी त्या भर सभेमध्ये तो बोललेला आहे. तो काय म्हणाला की अग्रपूजेसाठी कोण योग्य आहे ह्याचा जरा आपण विचार करा. इथे श्रीकृष्णापेक्षा सुद्धा अनेक विद्वान, अनेक तपस्वी, अनेक तत्ववेत्ते आहेत की जे ज्ञानानं वयानं श्रीकृष्णांपेक्षा मोठे आहेत. आणि हा कोण आहे मुळामध्ये, तर हा एक साधा गवळ्याचा पोर आहे. मुळामध्ये याच्या कुळाचा पत्ता नाही, म्हणजे हा कोणत्या कुळातला आहे याचाही धड पत्ता नाही. किंबहुना यानं धर्माला योग्य असं आचरणसुद्धा केलेलं नाही. हा अत्यंत स्वैर वर्तन करणारा आहे. आणि अशा पद्धतीनं त्यांनी श्रीकृष्णांचा, ज्याला आपण पाण उतारा म्हणतो, तो पाण उतारा केला. अनेक राजांनी तिथे असलेल्या हे शिशुपालाला थांबवण्याचा प्रयत्न केला, परंतु भगवंतांनी त्या सगळ्यांना थांबवलं आहे, अडवलं आहे. याचं कारण असं आहे की शिशुपालाचं पुण्य संपत चाललं होतं आणि म्हणून अशा पद्धतीनं तो भगवंतांना अर्वाच्य भाषेमध्ये बोलत होता. त्याच्या जन्माची कथा सांगतात, ती काही भागवतामध्ये नाही, पण भगवंतांनी शिशुपालाच्या आईला असं वचन दिलं होतं की याचे 100 अपराध मी पोटात घालीन, पण ज्यावेळेला याचे 100 अपराध भरतील, याचं ज्यावेळेला पुण्य नाहीसं होईल एका अर्थाने, त्यावेळेला हा माझ्या हातून मारला जाईल. आणि जसा जसा हा शिशुपाल भगवंतांना एक एक अर्वाच्य भाषेमध्ये बोलत होता, तसे तसे भगवंत त्याचे जे अपराध आहेत ते मोजत आहेत. आणि त्यानंतर भगवंतांनी त्या दरबारामध्ये आपल्या सुदर्शन चक्राला बोलवलं आणि त्या सुदर्शन चक्राच्या सहाय्यानं शिशुपालाचं मस्तक धडावेगळं केलं. हे सगळं दरबारामध्ये चाललेलं आहे. ज्यावेळेला अशा पद्धतीनं शिशुपालाचा वध झाला, त्यावेळेला तिथे जे सगळे उपस्थित आहेत या सगळ्यांनी शिशुपालाच्या शरीरामधून एक दिव्य ज्योत बाहेर पडली आणि ती भगवंतांमध्ये येऊन समाविष्ट झाली. एका अर्थानं भगवंत ज्यांच्यावरती कृपा करतात त्यांना मुक्ती देतात. शिशुपालाच्या अंतःकरणामध्ये सलग 3 जन्म आपण पाहिलं आहे. हिरण्याक्ष, हिरण्यकश्यपू, पुढच्या अवतारामध्ये रावण आणि कुंभकर्ण, आणि त्याच्या पुढच्या अवतारामध्ये कृष्ण अवतारामध्ये दंतवक्र आणि शिशुपाल. अशा पद्धतीनं शिशुपालाला भगवंतांनी मुक्त केलं. त्याच्यानंतर पांडवांचा जो राजसूय यज्ञ आहे तो पूर्ण झाला. ह्या पांडवांच्या राजसूय यज्ञामध्ये असं सांगतात की कुणी कुणी काय काय काम केलं याची यादी दिली आहे. त्या यज्ञामध्ये भगवंतांनी प्रामुख्याने पत्रावळी उचलण्याचं काम केलेलं आहे. भीमसेन जो होता, ह्या भीमाला भोजन प्रमुख म्हणून काम दिलेलं आहे, म्हणजे भोजन कोणालाही कमी पडणार नाही याची व्यवस्था भीमानं घ्यायची. दुर्योधनाकडे त्या
राजसूय यज्ञाचा खजिनदार म्हणून काम दिलं होतं. आता का काम दिलं होतं दुर्योधनाकडे, तर असं सांगतात की दुर्योधनाची जी भाग्यरेषा होती किंवा त्याच्या हातावरती काही चक्र होती असं सांगतात की तो जेवढं अधिक खर्च करेल त्याच्या कित्येक पटीनं अधिक यजमानांच्या तिजोरीमध्ये भर पडेल अशा पद्धतीनं त्याच्या हस्तरेषा होत्या. म्हणून भगवंतांनी दुर्योधनाकडे खजिनाचं काम सोपवलं होतं. सत्कार करण्याचं काम हे सहदेवांकडे होतं. अर्जुनाकडे आणि म्हणजे अर्जुनाकडे गुरुसेवा आणि श्रीकृष्णांकडे प्रामुख्याने पादसेवन, ज्याला आपण आलेल्या अतिथींचं चरण धुण्याचं काम आणि उष्टी खरकटी उचलण्याचं काम हे भगवंतांनी या सगळ्या राजसूय यज्ञामध्ये केलं. त्याच्यानंतर कोण कोण आलं होतं या सगळ्या राजसूय यज्ञाला याचा उल्लेख आहे. असा एक प्रसंग सांगतात, अशी एक कथा सांगतात की प्रत्यक्ष म्हणजे शुकदेव कधीही कुणाकडचंही अन्न सेवन करत नसत, पण शुकदेव हे शुकाच्या स्वरूपामध्ये त्या राजसूय यज्ञामध्ये येऊन गेलेले आहेत आणि ते त्या ठिकाणी भोजन करून गेले असा उल्लेख काही ठिकाणी आहे. त्यानंतर अजून एक म्हणजे शाल्व नावाचा जो राजा होता, या शाल्वाबरोबर युद्ध झालं आणि या शाल्वाला सुद्धा भगवंतांनी मुक्ती दिली. त्याचबरोबर दंतवक्र जो आहे त्या दंतवक्राला भगवंतांनी मुक्ती दिली. आणि हा सगळा भाग ज्या वेळेला म्हणजे ह्या सगळ्या घटना एकीकडे घडत होत्या, त्याच्या काही कालावधीनंतर साधारणपणे कौरव आणि पांडव यांचं जे मोठं युद्ध होणार होतं महाभारताचं, त्या महाभारताच्या युद्धाची साधारणपणे ज्याला ठिणगी म्हणतात ती पडायला सुरुवात झाली. आणि त्या लढाईमध्ये वास्तविक श्रीकृष्ण आणि बलराम हे जरी नात्यामधले असले तरी श्रीकृष्णांनी असं सांगितलं होतं की मी कोणत्याही प्रकारे या युद्धामध्ये शस्त्र उचलणार नाही. आणि बलराम दादा हे दोन्हीकडचे म्हणजे भीमाचे सुद्धा आणि दुर्योधनाचे सुद्धा या दोघांनाही बलरामांनी गदायुद्धामध्ये म्हणजे गदायुद्धाचं प्रशिक्षण दिलेलं असल्यामुळे बलराम दादांनी सुद्धा या युद्धामध्ये भाग घ्यायचा नाही असं ठरवलं असल्यामुळे ते युद्ध सुरू होण्यापूर्वी बलराम दादा तीर्थयात्रेला निघून गेले. आणि बलराम दादा त्या ठिकाणी नसताना कौरव आणि पांडव यांचं युद्ध झालेलं आहे. म्हणजे विदुरजी आणि बलराम दादा हे दोघेजण त्या काळामध्ये तीर्थयात्रेला गेले असा उल्लेख आहे. 36 वर्षाची तीर्थयात्रा यांनी केलेली आहे असा उल्लेख आहे. दंतवक्राचा उद्धार, शाल्वाचा उद्धार आणि त्यानंतर म्हणजे जरासंध, शिशुपाल, दंतवक्र, शाल्व असे उद्धार भगवंतांनी केले. या कथा साधारणपणे सगळ्या 6व्या दिवशी संपतात. बलरामदादा तीर्थयात्रेला गेले, इथे श्रीमद भागवत कथेचा 6वा दिवस पूर्ण होतो. गोपाल कृष्ण भगवान की जय. गोपाल कृष्ण भगवान की जय.
गोपाल कृष्ण भगवान की जय. कोणाला काही शंका असतील, प्रश्न असतील तर विचारा.